रोड हिल गार्डन सोसायटीला जाणाऱ्या मार्गावर वाहनांची पार्किंग रस्त्यालगत मोठ्या प्रमाणामध्ये अस्ताव्यस्त होते. त्यामुळे वाहतुकीस खूप त्रास होतो. शाळेच्या बस, ज्येष्ठ नागरिक व समोरच बस थांबा असल्यामुळे आजूबाजूच्या परिसरातील वसाहतीतील लोकांना देखील याचा नाहक मानसिक त्रास सहन करावा लागतोय. त्यांच्या स्वतःच्या गाड्या पण घेऊन जाण्यास व शाळेच्या बसला पण वळवण्यास ते खूप त्रास होत असून सदर बाबतीत वाहतूक विभाग व महापालिकेला तक्रारी सुद्धा केल्या असून याकडे कोणाचेही लक्ष न दिल्याने खेवरा सर्कल शिवसेना शाखा प्रमुख प्रल्हाद बोरसे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे शाखा प्रमुख प्रल्हाद बोरसे यांच्या नेतृत्वाखाली सर्व सोसायट्यांमध्ये राहणाऱ्या बंधू भगिनी रस्त्यावरती उतरले होते. यावेळी सदर रस्त्यात येणारे सर्व दुकानदार, हॉटेल व्यावसायिक यांना या प्रसंगी गुलाब पुष्प देऊन पुन्हा अशा प्रकारे रस्त्यावर पार्किंग करू नये असं आवाहन करण्यात आले असून वारंवार सांगून जर ऐकलं नाही तर याविषयी तीव्र आंदोलन करण्यात येईल असं देखील यावेळी प्रल्हाद बोरसे यांनी सांगितले. मला याच्यावर जायचं नाही, आम्हाला त्रास नको व्हायला. हे बघा, हे आधीचं बांधकाम, हे नंतरचं बांधकाम. मी महापालिकेला वेळोवेळी हे केले. बघा आता ही गाड्या धुतात कुठे, हे बरं योग्य आहे का? बघा तुम्ही मीडियावाले, बघा ही गाड्या कुठे धुतात रस्त्यावर. जाणाऱ्या येणाऱ्या महिलांना त्रास होतो. पाणी उडतं अंगावर, याची दखल कोण घेणार? बघा यावेळेस बऱ्याच दिवसापासून, वर्षांपासून महापालिका प्रशासन आणि वाहतूक प्रशासनाला आम्ही वारंवार तक्रार केल्यावर नंतर सुद्धा आमची दखल घेतली जात नाही. शिवाय याच्या अगोदर आम्ही महापालिका आयुक्तांची पण वेळ घेतली. आमच्या या रस्त्या संदर्भात आणि अनधिकृत पार्किंग या संदर्भात त्यांना सूचना दिल्या होत्या आणि आम्ही विनंती केली होती. पण त्यांनी आम्हाला आश्वासन दिले होते उपायुक्तांना तुमच्या साठी समस्यांसाठी पाठवतो. पण अद्याप आम्ही भेटल्यानंतर 15 दिवस झाले, अद्याप कोणी आलं नाही आमच्या भेटीला. त्यामुळे आज तुम्हाला माहिती आहे, सामान्य जनतेचा रस्त्यावर उतरूनच आमचा कोणी समस्या सोडवू शकते. आता हा आमचा पहिले प्रेमाने सांगतोय, नंतर सभोवतालच्या सोसायटीचा उद्रेक होईल त्यावेळेस आम्ही फुल नाही देणार. मग त्यावेळेस आपल्याला पण बोलून घेऊ, बाकीचे सोसायटींचे काय परिस्थिती नाही होईल. प्रॉब्लेम आहे आणि वेळोवेळी आमची इथे शिवसेनेची शाखा आहे. प्रत्येक रेसिडेन्स आता सोसायटीचं इथे लोकसंख्या वाढलेली आहे. त्यामुळे काय होत आहे की प्रत्येक सोसायटीची कंप्लेंट आहे आणि वारंवार आम्ही या दुकानदारांना समज देऊन बघितलेले, पण त्याचा काही फायदा होत नाही. म्हणून शाखेच्या माध्यमातून शाखा प्रमुख प्रल्हाद बोरसे आणि टोनी हे यांनी याच्या पुढे पुढाकार घेतला आणि सर्व रेसिडेन्स मोठे ग्रीव्हन्सेस होते. याच्यामध्ये बराच लोकांचा प्रभाग नंबर फक्त सध्या टिपूजीनी वाडी परिसर याच्यामध्ये भाग घेतोय. पुढे अजून ग्रीव्हन्सेस वाढतील. त्यामुळे आम्ही आता एक चांगली शांतपणाची समज यांना आम्ही देतोय. आणि वारंवार त्यांनी शाखा प्रमुख, रहिवासी आणि कित्येक लोकांना त्यांनी सांगून ते कंटाळून गेले. शेवटी इथल्या शाखा प्रमुख, उपशाखा प्रमुख सगळ्या लोकांनी, सगळ्या पार्टीच्या लोकांनी इथे इन्व्हॉल्व्ह होऊन शेवटी याचा शांततेचा मोर्चा काढलेला आहे. ह्याच्या पुढे आणखी उग्र निवेदन आम्हाला करावं लागेल आणि ह्याच्या पुढे जास्त ऍक्शन घ्यावं लागेल. कारण की जे ज्येष्ठ नागरिक आहे इकडे, जवळजवळ 90% ज्येष्ठ नागरिक आपल्याकडे आहेत. त्यासाठी आम्ही आंदोलन करतो आहोत. आम्ही टीएमसी ऑफिसला जाऊन आलो. आम्ही कमिशनर साहेबांनाही भेटलो आहोत. तरी कमिशनर साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं की या एरियामध्ये ते त्यांचे जे टीएमसीचे ऑफिसर आहेत, तायडे साहेब, त्यांना पाठवतील. पण तायडे साहेब काही आले नाहीत. म्हणून प्रल्हाद दादांना हे आंदोलन करायला लागलेलं आहे. आणि जर हे आंदोलनाला काहीही प्रतिसाद मिळाला नाही तर आम्ही सीएम साहेबांकडे जाणार आहोत. आणि हे हॉकर्स तर काढले पाहिजेतच. पार्किंग जी इलिगल आहे ती पूर्णपणे काढली पाहिजे. हे प्रशासनाचं काम आहे आणि हे त्यांनी केलंच पाहिजे. लास्ट 5 साल से हम लोग म्यूनसिपालिटी ऑफिस, टीएमसी ऑफिस, आरटीओ, ये सब जगह में पत्र देता हूँ. मीन्स इनका कुछ कार्य कुछ कीजिए करके. ये छोटा सा 20 फुट का रोड है, इतना मुश्किल से रोड बनाया गया. इतना हम लोग यहाँ 35 साल से रहता हूँ, लेकिन इधर कोई सुविधा नहीं है. पूरा इलीगल पार्किंग है टोटल दोनों साइड से. दोनों साइड में दुकान है, इलीगल गैरेजेस है, इलीगल शॉप्स है. और ये फॉरेस्ट का जगह है, बोलता है फॉरेस्ट का जगह है तो कैसे पार्किंग का होता है. और ये टाटा मोटर्स करके आगे है, आप लोग देखेंगे अभी. वो टाटा मोटर्स 60 से 70 गाड़ी रोज सुबह बाहर लगाता है. सोसाइटी में पार्क करने के लिए किसी को जगह नहीं. पब्लिक ट्रांसपोर्ट टीएमसी के बस आके घूम के वापस जाने के लिए जगह नहीं, इसलिए बस सीधा चला जाता है पब्लिक उठाते नहीं शॉप से.
बस उधर आके टिकुजी शॉप में आके सीधा ये रोड से वापस चला जाता है। कितना तकलीफ होता है सीनियर सिटीजन को, सुबह चलने को नहीं होता है। ये सबसे अच्छा स्पॉट है संजय गांधी नेशनल पार्क जाने के लिए। सुबह मॉर्निंग वॉकर्स, हजारों मॉर्निंग वॉकर्स आता है इधर, लेकिन इधर चलता नहीं। ये ऐसे दुकान है इधर, उनके सुबह सुबह ट्रक आता है, टू व्हीलर आता है, चाय की दुकान है, दोनों साइड में इलीगल पार्किंग, ऑटो सब। महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲप वरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण। कोलकाता येथील सरकारी रुग्णालयातील महिला डॉक्टरवर बलात्कार करून निर्घृण हत्या करण्यात आली। त्या घटनेच्या निषेधार्थ निवासी डॉक्टरांनी देशभरात बेमुदत संप पुकारला आहे। ठाण्यातील महानगरपालिकेच्या कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय व राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयातील जवळपास 300 निवासी या संपामध्ये सहभागी झाले आहेत। कठोर ॲक्ट आणला पाहिजे अशी मागणीही यावेळी करण्यात आली। संपाच्या 4थ्या दिवशी निवासी डॉक्टर संपावर असल्याने रुग्णालयात दैनंदिन सेवावर याचा परिणाम झाला असून रुग्ण आणि रुग्णालयातील डॉक्टर दोघांवरही ताण पडला होता। निवासी डॉक्टर संपावर असले तरी बाह्य रुग्ण विभागात येणारी रुग्णांची संख्या कमी झालेली नाही। सध्या कळवा रुग्णालयातील बाह्य रुग्ण विभागात 2130 रुग्ण येत असून निवासी डॉक्टर उपलब्ध नसल्याने रुग्णालयातील डॉक्टरांवरच हा ताण पडत आहे। याशिवाय अपघात विभागावरही याचा परिणाम झाला असून आवश्यक मनुष्यबळ मिळत नसल्याचं समोर आलं आहे। दुसरीकडे रुग्णालयात नियमितपणे होणाऱ्या शस्त्रक्रिया देखील पुढे ढकलण्यात आल्या असून रुग्णालयातील डॉक्टरांच्या सुट्ट्या देखील रद्द करण्यात आल्या आहेत। त्यामुळे नियोजन करताना रुग्णालय प्रशासनाची अक्षरशः दमछाक होत आहे। याविषयी छत्रपती शिवाजी रुग्णालयातील जिल्हाधिकारी कार्यालय असा मूक मोर्चा काढण्यात आला। कलकत्त्याला जो इन्सिडेंट झालेला आहे तो अतिशय हिंसक इन्सिडेंट झालेला आहे आणि नुसतं आतापर्यंत डॉक्टरवरती हल्ले व्हायचे, आम्ही इंज्युअर व्हायचो। तुम्ही बरेचसे फोटो बघितले असेल, रक्तबंबाळ झालेले डॉक्टर, परंतु आता एका लेडी डॉक्टरवर हल्ला झाला आहे। नुसता हल्ला नाही झाला तर रेप सुद्धा करण्यात आलेला आहे आणि ब्रुटली रेप करून तिला मर्डर करण्यात आलेला आहे। त्याच्यानंतर 200-300चा मॉब येऊन जो काही क्राईम सीन आहे तो क्राईम सीन सुद्धा व्हँडलाइज केलेला आहे, जेणेकरून काहीही एव्हिडन्स मिळणार नाही। त्या संदर्भामध्ये आम्ही हा स्ट्राईक करत आहोत आणि हा जो काम बंद आंदोलन आहे किंवा विड्रॉल ऑफ सर्व्हिसेस आहे ते इंडियन मेडिकल असोसिएशन, जी जगातली सर्वात मोठी NGO आहे, ज्याचे 4 लाख मेंबर आहेत आणि आमच्यासोबत बाकीचे सगळे असोसिएशन सोबत आलेले आहेत। संपूर्ण भारतभर आज अशा प्रकारचं एजिटेशन आम्ही चालू केलेलं आहे। 1700 ब्रांचेस आहेत, 4 लाख डॉक्टर्स आहेत। आज आम्ही 24 आवर्ससाठी सगळ्या सर्व्हिसेस बंद केल्यात। नो ऑपरेशन, नो OPD, नो ऍडमिशन पेशंट एक्सेप्ट डायर इमर्जन्सी। हा सध्या तरी इंडियन मेडिकल असोसिएशनने 24 तासाची हाक दिलेली आहे। आज सकाळी शनिवारी 6 वाजल्यापासून उद्या सकाळी 6 वाजेपर्यंत आम्ही सगळ्या सर्व्हिसेस बंद केलेल्या आहेत। एवढंच नाही तर सगळे मेडिकल कॉलेज, जेवढे काही गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट मेडिकल कॉलेज आहेत ते सुद्धा आज बंद आहेत। इथे डॉक्टरांची जी असोसिएशन आहे, जुन्या डॉक्टरांची, जी सतत आंदोलन करत असते, खरं म्हणजे यांच्यावर नेहमी हल्ले होतात आणि आज त्यांना प्रोटेक्ट करण्यासाठी आज आम्ही रस्त्यावर उतरलेलो आहे। तर मार्चचे डॉक्टर, इथे डॉक्टर सचिन पटेल आहेत मार्चचे अध्यक्ष, ते सुद्धा आलेले आहेत। इंटर्न्स, टीचर्स जे मेडिकल कॉलेजमध्ये शिकवतात ते सुद्धा, आणि बाकीचे नॉन ॲलोपॅथिक डॉक्टर असोसिएशन जेवढे आहेत, निमा, TDMP, सगळे डॉक्टर सुद्धा या आज रस्त्यावरती उतरत आहेत। गव्हर्नमेंटकडे आमची साधी मागणी आहे, जी विक्टिम आहे तिला न्याय मिळायला पाहिजे। जो काही एव्हिडन्स डिस्ट्रॉय केला गेलेला आहे तर तिला न्याय मिळायला पाहिजे। तिच्या फॅमिलीला कंपन्सेशन देण्यात यायला पाहिजे। जे कल्प्रिट आहेत त्याला फाशीची शिक्षा व्हायला हवी आणि अशा प्रकारचे हल्ले आता आम्ही खपून घेणार नाही। सेंट्रल गव्हर्नमेंटने आता वेळ आलेली आहे, त्यांनी ऐकायला हवं। नाही ऐकायला आलं तर याच्या पुढे जे एज्युकेशन आहे ते आम्ही फार स्ट्रॉंग करू। सगळ्या सर्व्हिसेस पूर्ण भारतभर बंद करू। आमची सेंट्रल ऍक्ट अगेन्स्ट व्हायलन्स अगेन्स्ट हेल्थ केअर अँड डॉक्टर्स ही मागणी आहे, ती मागणी आता मान्य झाली पाहिजे। भाजप व विश्वास सामाजिक संस्थेतर्फे ठाण्यात आयोजित केलेल्या राज्यस्तरीय मंगळागौर स्पर्धेमध्ये महिलांनी जल्लोष केला। राज्याच्या विविध भागातील महिलांचे एकूण 26हून अधिक गट यामध्ये सहभागी झाले होते। भाजपाचे शहराध्यक्ष संजय वाघुले आणि वृषाली वाघुले भोसले
यांच्या पुढाकाराने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती। या राज्यस्तरीय मंगळागौर स्पर्धेला अभूतपूर्व असा प्रतिसाद मिळाला। तब्बल 8 तास रंगलेल्या या कार्यक्रमात तरुणांपासून 50शीतील महिलांनी पारंपरिक खेळ, फुगडी, उखाणे इत्यादींबरोबरच पारंपरिक गीते व नवी गाणी सादर करून सामाजिक संदेश देऊन जनजागृतीही केली। तसेच केंद्र व राज्य सरकारच्या योजना व मुलींच्या सुरक्षिततेकडे लक्ष वेधण्यात आले। कुंकू घ्या कुणी काळमणी या गाण्यावरती नृत्य सादर करून 10 लाख व्ह्यू मिळवणारी ओबी पाटील ही या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण होती। ओबीने देखील नृत्य करून उपस्थित महिलांची मने जिंकली। यावेळी विविध मंगळागौर ग्रुपने विविध नृत्यांचं सादरीकरण येथे केले। बरोबर आपल्या ओवीने ही संस्कृती आणि ही परंपरा अशीच जपून ठेवली ती म्हणजे तिच्या आई बाबांमुळे। जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत आई बाबांकरता। विश्वास सामाजिक संस्था गेली 20 वर्ष ठाण्यामध्ये विविध उपक्रम साजरे करते। मग त्यामध्ये महाबोंडला असेल, नवरात्रामध्ये विश्वास सामाजिक संस्थेचं यंदाचं 21वं वर्ष आहे महाबोंडला आयोजित करण्याचं। आज मंगळागौर स्पर्धा, राज्यस्तरीय स्पर्धा आपण गडकरी रंगायतन इथे आयोजित केली आहे। यंदाचं मंगळागौर स्पर्धेचं 2रं वर्ष आहे आणि आज विशेष आकर्षण म्हणून या ठिकाणी आपल्या नवी मुंबई गावामधील ऐरोली दिवा गावामधील ओवी पाटील ही 7वी इयत्तेतील मुलगी त्या ठिकाणी पारंपरिक गीत जे विसरले होती लोक, परंतु ओवी पाटील हिच्या माध्यमातून 40 वर्षापूर्वीचं गीत हे जिवंत केलं आणि आज तिला आम्ही प्रमुख पाहुणे म्हणून या ठिकाणी ते गीत त्या ठिकाणी गडकरी रंगायतनमध्ये सादर करायला लावलं। ॲक्च्युली मी गाणं गाते, तर मी जस्ट हे गाणं गाणार होते, तर माझे पप्पा बोलले की असं असं तू ॲक्ट कर तेव्हा, आणि मग ते माझ्या बहिणीने मला शिकवलं की तू असं असं कर। मग मी त्यांचे जे मी जेवढे एक्सप्रेशन घरी पण ना दाखवायची म्हणजे असंच नाचायची, पण ॲट दॅट मोमेंट ते खूप चांगलं झालं आणि मग ते व्हायरल झालं। आणि या परफॉर्मन्सच्या मागे माझ्या फॅमिलीने मला खूप सपोर्ट दिला। माझे काकू, चाचू, मम्मी, पप्पा सगळ्यांनी खूप मेहनत घेतली आणि म्हणून मी व्हायरल झाले। हे विश्वास सामाजिक संस्था व भारतीय जनता पार्टी ठाणे शहर जिल्ह्यातर्फे आज गडकरी रंगायतन इथे राज्यस्तरीय मंगळागौर स्पर्धेचं हे 2रं वर्ष आहे। या स्पर्धेला एकूण 28 संघांनी, महिलांच्या संघाने इथं सहभाग घेतला। यात फक्त ठाण्यात नाही तर मुंबई उपनगर असतील, तसंच कोकण पट्ट्यातली सिंधुदुर्ग असेल, अलिबाग असेल, या विविध ठिकाणाहून महिलांचे संघ आलेले आहेत। काही संघ काल रात्री आलेले आहेत ट्रेननी, म्हणजे इतका उत्स्फूर्तपणे प्रतिसाद महिलांनी दिलेला आहे। आणि ह्याच कार्यक्रमाला आमची महाराष्ट्राची कन्या आणि सुपरस्टार अशी सोशल मीडियावर, जिने दाताचं दातवण हे जुनं गाणं, 50 वर्ष जुनं गाणं हे जिच्यामुळे पुन्हा त्या गाण्यात जीव आला, अशी आमची ओवी पाटील ही सुद्धा आज इथे सर्व महिलांना भेट द्यायला आणि तिच्या स्पेशल परफॉर्मन्ससाठी आज इथे आली। त्याच्याबद्दल मी तिचे आणि तिच्या आई वडिलांचे खूप आभार मानेन, कारण कसं आहे, श्रावण म्हटला की हिंदू संस्कृतीचे विविध सण सुरू होतात आणि त्यातला महत्वाचा सण म्हणजे एक मंगळागौर असतो, जिथे फक्त पारंपरिक खेळ नाही तर एकंदरीत महिलांच्या शारीरिक व्यायामासाठी जे खेळ खेळले जातात। छायाचित्रकारांनी टिपलेले विश्व अनुभवण्याची मोठी संधी राष्ट्रीय छायाचित्र स्पर्धा आणि प्रदर्शनाच्या निमित्ताने ठाणेकरांना मिळाली आहे। जास्तीत जास्त नागरिकांनी, विद्यार्थ्यांनी पुढील 4 दिवसांमध्ये प्रदर्शन पाहावं असं प्रतिपादन आमदार प्रताप सरनाईक यांनी केलं आहे।
ठाणे महानगरपालिका आणि ठाणे दैनिक पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय छायाचित्र स्पर्धा आणि प्रदर्शनाचं उद्घाटन आमदार प्रताप सरनाईक यांच्या हस्ते पार पडले। या प्रसंगी आमदार निरंजन डावखरे, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रडे, उपायुक्त उमेश विरारी, उपायुक्त मीनाल पालांडे, ठाणे दैनिक पत्रकार संघाचे अध्यक्ष आनंद कांबळे तसेच निलेश पानमन, विभाव पिरवटकर, प्रफुल्ल गांगुर्डे, अनुपमा गुंडे, विकास काटे, अशोक गुप्ता, पंकज रोडेकर इत्यादी पदाधिकारी येथे उपस्थित होते। तर ज्येष्ठ छायाचित्रकार दीपक जोशी देखील येथे उपस्थित होते। उद्घाटन समारंभानंतर आमदार प्रताप सरनाईक व आमदार निरंजन डावखरे यांनी संपूर्ण प्रदर्शन पाहिले आणि छायाचित्रकारांचं कौतुक केलं। जागतिक छायाचित्र दिनाच्या निमित्ताने सलग दुसऱ्या वर्षी देशपातळीवरील प्रदर्शन आणि स्पर्धा यांचं आयोजन हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्मारक येथे करण्यात आलं आहे। आणि काल त्यांना बोललोय मी तुमचं हे कंटिन्यू करायला, मला रिक्वेस्ट पण केलं। ओके, बोलून एवढे सगळे थोडी लागणार आहे बोलायचं काय ते आधीच। मागच्या वर्षाप्रमाणे यावर्षी देखील आपण ठाणे शहर दैनिक पत्रकार संघ आणि ठाणे महापालिका आयोजित छायाचित्र वर्ल्ड फोटोग्राफी दिनानिमित्त आपण फोटो कॉम्पिटिशन आणि फोटो एक्झिबिशनचं आयोजन केलेलं आहे या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्मारकामध्ये। या इव्हेंटला, या एक्झिबिशनला देशभरातील फोटोग्राफर्सने त्यांचे फोटो पाठवले आहेत। त्या फोटोमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे फोटो आहेत। वाईल्ड लाईफ आहे, इव्हेंट्स आहे, मॅरेज आहे, वेडिंग आहे, पुन्हा रिफ्लेक्शन आहे, असे वेगवेगळ्या प्रकारचे फोटो असून आणि वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये आहेत। एक आपल्या देश पातळीवर फोटोग्राफी आहे, आपल्या राज्य पातळीवर आहे आणि आपल्या जिल्ह्यातील लोकांकरता आहे। त्याचबरोबर जे 65 वर्षाच्या पेक्षा जास्त वयाचे जे ज्येष्ठ नागरिक आहेत आणि तरुण मुलं आहे त्यांच्याकरता आपण मोबाईल फोटो कॉम्पिटिशन ठेवलेली आहे। त्याला देखील प्रचंड प्रतिसाद भेटला आहे आणि ह्या माध्यमातून आपण आपल्या शहरातील जे फोटोग्राफर आहेत आणि उदयोन्मुख फोटोग्राफर आहेत त्यांना एक शिकण्याची संधी दिलेली आहे। तर त्या संधीचा या फोटो एक्झिबिशनचा ठाणेकरांनी जास्त लाभ घ्यावा, त्यांनी येऊन हे प्रदर्शन बघावं। वेगवेगळ्या अँगलमधून काढलेले वेगवेगळे फोटो आहेत ते त्यांनी पाहावे अशी मी त्या सर्वांना आवाहन करतो। ठाण्यातील पाचपाकाडी येथील टाटा मोटर्स हेरिटेज मोटर्स शोरूममध्ये टाटा मोटर्सने आपली नवीन इलेक्ट्रिक वाहन टाटा कर्व लॉन्च केली आहे। या विशेष कार्यक्रमाचं उद्घाटन ठाण्याचे आमदार संजय केळकर, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष सुहास देसाई यांच्या हस्ते करण्यात आले। लॉन्चिंग समारंभाला टाटा मोटर्सच्या झोनल मॅनेजर मनीष सबरवाल, प्रादेशिक व्यवस्थापक विवेक धवन, सुरेंद्र उपाध्याय, संतोष तिवारी, सचिन राव राणे, चेतन ठक्कर, बिपिन उपाध्याय, निवेदिता सिंग, प्रशांत साहू, अविनाश नागराणी, दुर्गा प्रसाद सेमवाल यांच्यासह टाटा मोटर्सचे अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। टाटा कर्व ही अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज असलेली इलेक्ट्रिक कार असून या वाहनामध्ये 580 किलोमीटर प्रति चार्जिंगची क्षमता असलेली बॅटरी बसवण्यात आली आहे।
या गाडीची बॅटरी क्षमता आणि आकर्षक डिझाईनमुळे ही कार शहरातील दैनंदिन वापरासाठी तसेच लांब अंतराच्या प्रवासासाठीही उपयुक्त ठरणार आहे. यात विशेष इलेक्ट्रिक वाहनांची सुरक्षा कार्यक्षमतेवरती भर देण्यात आलेला आहे. तर लॉन्चिंग कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या टाटा मोटर्सच्या झोनल मॅनेजर मनीष सबरवाल, प्रादेशिक व्यवस्थापक विवेक धवन, सुरेंद्र उपाध्याय, संतोष तिवारी, सचिन रावराणे, चेतन ठक्कर यांनी या गाडीबद्दल आपले विचार व्यक्त केले. टाटा कर्वचे लॉन्चिंग केवळ ठाण्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे असं त्यांनी सांगितले. थँक्यू. टाटा मोटर्सच्या नवीन गाडीचं लॉन्चिंग झालंय. याचे जे हेरिटेज मोटर्स म्हणून शोरूम आहे त्या ठिकाणी ही जी नवीन कार आहे टाटा कर्व ही एक वेगळी आगळी त्याचं डिझाईन केलेलं आहे. इलेक्ट्रिकवर चालणारी म्हणजे पर्यावरणपूरक अशी गाडी टाटा मोटर्सने समोर आणली आहे की जी 580 किलोमीटर एकाच रेंजमध्ये जाते. जी काही त्याचं चार्जिंग केल्यानंतर म्हणजे इथून गोव्यापर्यंत चार्जिंग करायची गरज नाही साधारणपणे. अशा प्रकारचं अतिशय उत्तम डिझाईन असलेली ही गाडी लॉन्च होते. मला खात्री आहे की पर्यावरणपूरक गोष्टींची खूप गरज आहे आणि टाटाने ही त्याच्यामध्ये पर्यावरणाला मदत करण्याच्या दृष्टीनेच एक प्रकारे ही मोटर ही कर्व गाडी आणलेली आहे. आजचा योग आहे हा मी सांगेन दुग्ध शर्करा योग असतो ना. अचानक आलो, माहिती आहे तो ओपनिंग आहे आणि ओपनिंग केकर साहेबांबरोबर आज मला एक त्या गाडीच्या ओपनिंगचा मान मिळाला. दुसरी गोष्ट टाटा मोटर्सची सगळीच प्रोडक्ट चांगली कारण ह्याच्यापूर्वी माझ्याकडे टिगॉर एक गाडी 3 वर्षापासून 3.5 समथिंग 2.5 वर्षापासून टाटा मोटर्सपासून घेतलेली त्यांच्याकडनंच घेतलेली आहे. 1 किलोमीटरमध्ये 250 किलोमीटर चालते. दुसरी एक गाडी माझ्याकडे टाटा मोटर्सचीच आहे यांच्याकडनंच घेतलेली आहे. ह्याच शोरूम घेतली नेक्सॉन. गाडी एकदा चार्ज केलं की 250 किलोमीटर चालते. गाडी घेतल्यानंतर 2 ते 2.5 वर्षाच्या काळामध्ये त्या गाडीला 0 मेंटेनन्स, नो मेंटेनन्स, फक्त न्यायची घरी चार्जिंगला लावायची, रात्री सकाळी घेऊन कामाला जायचं. एवढं सुंदर आहे प्रोडक्ट आहे. ज्या कोणा लोकांना म्हणजे माझ्या सकट सगळ्यांना ज्यांना असं वाटतं की इम्पोर्टेड गाड्या आपण वापराव्यात, इम्पोर्टेड कारचा आपण आपल्या मालकी हक्क व्हावा, त्याने टाटा कर्व ही गाडी वापरावी. हा फील नक्कीच येईल. आज नुसतं बघितलं त्या गाडीकडे तर बोलूच शकत नाही ती इंडियन गाडी आहे. इट्स इम्पोर्टेड कारचं फील तिच्यामध्ये. आणि साहेबांनी सांगितल्याप्रमाणे पर्यावरण गोष्टी आपण पूरक असलेल्या ज्या गोष्टी आहेत, ज्या वस्तू आहेत, ज्या सामुग्री त्या आपण वापरलाच पाहिजे.